बदनापूर प्रतिनिधी 21 फेब्रुवारी 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस ठाणे बदनापूर हद्दीमध्ये अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती घेऊन कारवाईसाठी शासकीय व खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना पथकात सचिन साहेबराव विंचाळ वय 25 वर्ष राहणार नांदी तालुका अंबड जिल्हा जालना, भवलाल देवचंद जराडे वय 37 वर्ष राहणार नांदी तालुका अंबड जिल्हा जालना असे दोघेजण त्यांचेकडील स्कोडा कार क्रमांक MH02BP 0221 मध्ये अवैधरित्या अग्निशस्त्र गावठी पिस्टल बाळगत असून ते दोघेजण रात्री सोमठाणा ते बदनापूर रोडने बदनापूरकडे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी 22 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री दुपारचे 12:30 वाजता सोमठाणा रोडवर रेल्वे गेट जवळवरील दोन्ही इसमांना कार सहित ताब्यात घेऊन 50 कारची झडती घेतली असता कारच्या डाव्या बाजूचे समोरच्या सीटच्या खाली असलेले छुप्या कप्प्यामध्ये अग्निशस्त्र गावठी पिस्टल व 2 जिवंत काडतुसे मिळून आले आहे। दोन्ही इसमांचे ताब्यातून 41,000 रुपये किंमतीचे गावठी पिस्टल, 2 जिवंत काडतुसे व 7 लाख रुपये किंमतीची स्कोडा कार असा एकूण 7,41,000 रुपये किंमतीची मुद्देमाल जप्त केला आहे। दोन्ही आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे बदनापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई श्री अजय कुमार बन्सल, पोलीस अधीक्षक जालना, आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक जालना, आनंद कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी जालना, पंकज जाधव, पोलीस निरीक्षक स्था गुन्हे शाखे जालना यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनी योगेश उबाळे, पोलीस अंमलदार संभाजी तनपुरे, रुस्तुम जयवाळ, प्रभाकर वाघ, कैलास खार्डे, देविदास भोजने, इर्शाद पटेल, चालक सौरभ मुळे यांनी केली आहे। प्रतिनिधी शेख मुजाहिद इमरान मिर्झा।